नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सुरू करणार आहोत युनिट 1 मधील सेकंड चॅप्टर, दॅट इज ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, विशेष प्रजातीचा सामना. तर सदर स्टोरी ही अतिशय रोमांचक आहे. एका तरुण मुलाने लहानशा वानराच्या पिल्लाला मृत्यूच्या दारातून कसं वाचवलं याचा परिचय आपल्याला या पाठातून होईल. त्याचप्रमाणे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील ऋणानुबंध आणि विश्वासाचं नातं कसं तयार होत असतं, परस्पर सहसंबंध कसे निर्माण होत असतात याचा अनुभव सुद्धा आपल्याला या पाठातून घ्यायचा आहे. तर जास्त वेळ न दवडता आपण पाठाला सुरुवात करूया. सो माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. माझे वडील हे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील खाजगी कंपनीत वैद्यकीय अधिकारी होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना राहण्यासाठी खूप मोठ्या आवारामध्ये सुंदर सुंदर बंगले सुद्धा होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. आणि ह्याच मोठ्या आवाराच्या एका कोपऱ्यामध्ये होतं आमचं घर. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. बगीच्याची सीमा भिंतीलाच जोडून अधिकाऱ्यांचं सभागृह सुद्धा होतं. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मजेस्टिक ट्रीज. कंपाऊंड तर सर्व गोष्टींनी युक्त होतं. त्यात मोठी मोठी झाडं होती आणि त्याचप्रमाणे सुंदर फुलं आणि त्यावर असणारी रंगीबेरंगी फुलं सुद्धा होती. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. परसदाराला जोडून असणारा जे काही बगीचा होता त्या बगीच्यामध्ये भाज्या आणि अतिसुंदर असणाऱ्या झाडांमुळे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी जसे खारुताई सुद्धा आमच्या या भागाकडे आकर्षित होत असायच्या. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. जवळच असणाऱ्या मोठ्या अशा अश्वथा म्हणजेच पिंपळाच्या झाडामध्ये वानरांच्या टोळीने वास्तव्य सुद्धा करायला सुरुवात केली होती. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि ह्या सर्व गोष्टी जणू काही आमच्या दैनंदिन जीवनाचा एक अस्तित्वाचा अविभाज्य असा भाग बनले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. शनिवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या एका घटनेने जणू काही या ईश्वर निर्मित सृष्टीचा एक आगळा वेगळा चमत्कारच माझ्या डोळ्यासमोर उलगडला, ज्याचा प्रगल्भ असा परिणाम माझ्या जीवनावर झाला. It was few days into the पूजा वेकेशन. काही दिवस झाले होते जेव्हा आम्हाला दुर्गा पूजेचं वॅकेशन होतं. आता इथे दुर्गा पूजा का आपण मेन्शन केलेले, सिन्स दिस स्टोरी हॅज टेकन प्लेस इन टू वेस्ट बेंगाल. पश्चिम बंगालमध्ये ही गोष्ट घडलेली आहे आणि पश्चिम बंगालमधला हा मोठा सण असतो. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. पूजेच्या निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा काही दिवस संपले असताना सर्व मुलांप्रमाणे सुट्ट्यांनी मला सुद्धा आवडीची पुस्तकं वाचण्याची संधी दिली होती. मंत्रमुग्ध करणारी अशी ही पुस्तकं विशेषतः माझ्यासारख्या मुलांसाठीच अशा सणांकरिता तयार केली जात असावीत. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. भरपेट जेवणानंतर माझं कुटुंब म्हणजेच माझे आई बाबा आणि माझी लहान बहीण दुपारची झोप घेत होते आणि आता मी पुस्तक वाचण्यासाठी बसलो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. आता दुपारची ही जी शांतता होती या शांततेने मला रोमांचक गोष्ट वाचण्यासाठीचं वातावरणच जणू काही निर्माण केलं होतं. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of the house sparrows, the harsh cawing of crows, the shrill call of a kite flying high above the ground.
परंतु माझ्या कुटुंबातील लोकांच्या घोरण्याने, चिमण्यांच्या सततच्या चिवचिवाटाने आणि कावळ्यांच्या कर्कश हाकेने आणि त्यातल्या त्यात उंच आकाशामध्ये उडणाऱ्या घारीच्या आवाजाने ही शांतता मध्ये मध्ये भंग होत होती. मिनिट्स टिक्ड बाय. काही मिनिटं अशीच गेली. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. आणि आता मी पूर्णतः पुस्तकात गुंतलो होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक काही अंतरावरती रस्त्यावरच्या कुत्र्यांचा रागाने भुंकण्याचा मला आवाज येऊ लागला. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. मी या भुंकण्याकडे, या गोंगाटाकडे दुर्लक्ष केलं, असं समजून की एखाद्या बिचाऱ्या डुकराला, रस्ता हरवलेल्या डुकराला ह्या कुत्र्यांनी घेरलं असावं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म केविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द केकोफनी. परंतु लगेच भुंकण्याच्या आवाजाची तीव्रता वाढली. धोक्याची सूचना देण्याच्या स्वरात कावळ्यांचा आवाज सुद्धा वाढू लागला आणि ह्या आवाजाने गोंगाटामध्ये अधिकच भर घातली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. परंतु आता हा आवाज मला जवळ जाणवू लागला होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. परंतु आता उत्सुकतेने मला पराभूत केलं होतं. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. तर बाजूला ठेवून मी वरांड्यामध्ये गेलो, नक्की चाललंय तरी काय हे बघण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी बाहेर जाताच क्लब हाऊसच्या सभागृहाच्या छताकडे पाहिलं आणि छताकडे पाहतो तर काय, एक भयंकर दृश्य माझ्या समोर होतं. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. समोर पाहतो तर काय, छतावर एक मोठा वानर, जणू काही वानरांच्या टोळीचा म्होरक्याच होता तो एका लहानशा वानराच्या पिलाला निर्दयीपणे हातात धरून तीक्ष्ण दातांनी चावून ठार करण्याचा प्रयत्न करत होता. The helpless mother of baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby killed. आणि ह्याच्याच टोळीमध्ये असणारे इतर वानर मंडळी आणि त्या लहानशा पिलाची आई मदतहीन असल्याप्रमाणे त्या लहानशा बालकाला, पोटच्या गोळ्याला मरताना पाहत होती. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तेवढ्यात मला प्राण्यांच्या संघात असणारी एक अनिष्ठ आणि निर्दयी अशी प्रथा आठवली, ज्यात कोणताही शक्तिशाली नर आपल्या टोळीत जन्मलेल्या इतर नर पिल्लांना जगू देत नाही, फक्त आणि फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. थोडा सुद्धा वेळ न दवडता मी एका हातात एक लांब काठी घेता दुसऱ्या हातामध्ये दगड घेऊन त्या दुष्ट हल्लेखोर अशा वानराच्या दिशेने भिरकावला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. तो वानर इतका रागात होता की त्याने माझ्या हल्ल्याची दखल सुद्धा घेतली नाही. But then I started throwing more stones. त्यानंतर मी अजून दगडी भिरकावायला सुरुवात केली, अजून दगडी मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्र्यांनी सुद्धा त्यांच्या पातळीवरती भुंकण्याचा आवाज मोठ्याने वाढवला होता. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. बदललेली परिस्थिती आणि अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या खुनी वानराला, त्या निरागस आणि जखमी पिलाला उतार असणाऱ्या छतावरती टाकून पडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता उरला नव्हता. स्लोपिंग रूफवरून ते लहानसं बाळ वरांड्याकडे येत होतं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. ते लहानसं पिलू अनुत्सुक आणि मृत असल्याचं मला भासत होतं. As its body started to slide down, the excitement of the packs of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal.
आणि जसं त्या लहान पिलाचं शरीर त्या घरंगळत छतावरून खाली येत असताना ह्या कुत्र्यांमध्ये नवीन शिकार मिळण्याचा आनंद वाढू लागला होता. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ अ स्टिक, I managed to catch hold of a baby langour's tail just as it tipped over the edge of the tiled roof. एका हातात काठी घेऊन काठीने कुत्र्यांना दूर करत कसं बस छतावर हात टाकून मी त्या पिल्लाच्या शेपटीला पकडलं आणि त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. द बेबी appeared inert and lifeless. ते पिलू अचल आणि अनुत्सुकच वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि हो, ते पिलू नरवानरच होतं. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आतापर्यंत माझे पालक म्हणजेच माझे आई बाबा आणि माझी बहीण सुद्धा वरांड्यात येऊन माझ्या या बचाव कार्याला साक्ष देत होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे काही शेजार पाजारचे लोक सुद्धा काही अंतरावरती जमले होते आणि हा थरार पाहत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी अलगदपणे त्या वानराला, त्या लहानशा पिलाला उचललं आणि आमच्या परसदारी असलेल्या खुराड्यातल्या पिंजऱ्यावरती त्याला अतिशय हळुवारपणे ठेवलं. His body was full of deep bite marks and scratches. त्याच्या शरीरावरती खोल जखमा आणि खुणा झाल्या होत्या. The baby remained motionless. परंतु ते मूल, ते लहानसं वानर काही हलेना, त्याची काही हालचाल होत नव्हती. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स अँड द बेबी रिमेन मोशनलेस. त्याच्या संपूर्ण शरीरामधून, त्याच्या जखमांमधून रक्त बाहेर येत होतं आणि ते कोणतीही हालचाल करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन दी वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या बाबांनी प्रथमोपचार पेटी आणून त्याचा जखमा बरा करण्याचा आणि त्याचं वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. परंतु जेव्हा मला कळलं की ते लहान बाळ श्वास घेतंय, तेव्हा माझ्या जीवात जीव आला. इवन दो हिज ब्रेथ वर शॅलो. जरी त्याचे श्वास हे लहान होते, दीर्घ नव्हते, तरी सुद्धा मला बरं वाटलं होतं की तो जिवंत आहे. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. थंड पाण्याचा तोंडावर शिंपडा झाल्यामुळे पिल्लू थोडेसे हलले आणि थोडंसं हलून का होईना परंतु ते उठून बसले. He was in the state of shock and started trembling like a leaf in the wind. जणू काही झाडावर सुकलेल्या पानाप्रमाणे, पान जसं जोरदार वाऱ्यामध्ये जमिनीवर कोसळतं तसं ते लहान बाळ, लहान मूल, लहान पिल्लू कोसळत होतं. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after experiencing a trauma. ते खूप भयभीत असल्यामुळे झाडावरून सुकून गळून पडलेल्या पानाप्रमाणे पुन्हा पुन्हा कोसळू लागलं. त्याचे दोन निरागस डोळे पाण्याने भरून आले होते आणि हुंदके देत ते रडू लागलं. जसं मनुष्याचं बाळ सुद्धा एखादा भयभीत करणाऱ्या आघाताला, प्रसंगाला समोर गेल्यावरती करतं, तसंच या प्राण्यांची सुद्धा अवस्था होती. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bite. थरथरणाऱ्या हाताने त्याने मी दिलेलं केळं स्वीकारलं आणि संकोचपूर्वक तो ते खाऊ लागला. My attention was fixed on the revival of the baby langur. माझं संपूर्ण लक्ष त्या पिलाच्या पुनरुज्जीवनावरती होतं, त्याला वाचवण्यावर होतं. Suddenly I had an uncanny feeling of being watched. परंतु अचानक मला विलक्षण आणि विचित्राची भावना वाटू लागली की जणू काही कुणीतरी मला गपचूप पाहतंय की काय. I turned away from the coop and looked up. मी त्या खुराड्यापासून वळलो आणि वर पाहिलं तर काय, there sat the mother langur on our kitchen roof watching every move I made. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. मी छताकडे पाहिलं असता तिथे आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर त्या लहानशा दुर्दैवी अशा पिलाची आई होती. तिथे ते शांतपणे बसली होती, जणू काही तिला खात्री होती की कोणत्याही प्रकारची हानी तिच्या या बाळाला कोणीही करत नाहीये. Meanwhile,
The baby sensed the presence of his mother and started to sob and cry little louder. मध्यंतरी पिलाला सुद्धा जाग आली आणि आपली आई आजूबाजूलाच आहे असं सुद्धा त्याला जाणवू लागलं. त्याच्या आईचं अस्तित्व त्याला जाणवलं आणि तो रडू लागला, हुंदके देत रडू लागला. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आता त्वरितच मी त्या पिंजऱ्यापासून मागे वळलो जेणेकरून त्याची आई त्याच्यापर्यंत पोहोचेल, त्याची आई त्याला भेटू शकेन. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. So त्वरित लगेचच त्याची आई छतावरून खाली उतरली, पिंजऱ्याकडे गेली आणि आपल्या बाळाला तिने हातात घेतलं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्या आईने आपल्या मुलाच्या दुखापतीचं पूर्णतः निरीक्षण केलं आणि बाळाला घट्ट आपल्या मिठीत धरून ठेवलं होतं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज वॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. त्या लहान बाळाला सुद्धा त्याच्या आईच्या खुशीमध्ये सांत्वना मिळाल्यासारखं झालं असेल. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. ती आई सुद्धा तिच्या मुलाला खुशीत घेऊन काही मिनिटे तशीच बसली होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डिंग ओव्हर हर ऑप्शन्स ट्राइंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट्स. जणू काही ती आता पुढील पर्यायांचा विचार करत होती की माझ्या मुलाला, माझ्या बाळाला पुढचा हल्ला होऊ नये म्हणून मी कशी त्याला सेफ ठेवू, सुरक्षित ठेवू. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. काही वेळानंतर त्या आईने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि काही क्षण मी सुद्धा तिच्या डोळ्यात पाहू लागलो. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. परंतु आजही ती नजर मी विसरू शकत नाही, तो क्षण मी विसरू शकत नाही. जणू काही तिच्या बाळाला वाचवल्याबद्दल निशब्द परंतु अतिशय प्रेमळ अशा शब्दांमध्ये, अशा नजरेने ती कृतज्ञतेचा वर्षाव माझ्यावर करत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. ज्या पद्धतीने ती आई मला धन्यवाद म्हणाली, त्या भावनांनी, त्यामुळे मी भावनांनी ओतप्रोत भरून गेलो होतो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि आता मला फक्त आणि फक्त एक आई तिथे दिसत होती जी आपल्या त्रस्त, दुखी आणि जखमी बाळाला घेऊन बसली होती. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आता काही क्षणात तिने पोटाशी धरलेल्या आपल्या बाळाला पटकन स्वयंपाक घराच्या छतावरती घेऊन गेली. शी सर्वेड द एरिया फॉर अ विशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. त्या निर्दयी पुरुष वानराची, त्या निर्दयी नर वानराची पाहणी तिने केली. ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या अगदी विरुद्ध दिशेला तिने जायला सुरुवात केली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. लहानसं वानर आणि पिल्लू आणि आई यांच्या या संक्षिप्त भेटीने मला एक गोष्ट पटवून दिली की आंतरप्रजातीय संभाषण, जे दोन वेगळ्या प्रजातींच्या प्राण्यांमध्ये होणारे जे कम्युनिकेशन असतं, संभाषण असतं व परस्पर विश्वास, या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत. आणि ह्यात जो कोणी या ऋणानुबंधामध्ये योग्य भावना ओळखतो, योग्य तार ओळखतो, जपतो, तेव्हा ते नातेसंबंध जुळायला सुरुवात होत असते. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या आईने मला एक गोष्ट पटवून दिली की अन्न हाच एक प्राणी आणि मनुष्यांमधला देवाणघेवाणीचा भाग नाहीये, परंतु आपापसांमध्ये ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी अजून अनेक मार्ग आहेत. आणि ते मार्ग म्हणजे करुणा आणि परस्पर विश्वास.
55 years have passed since that day. त्या दिवसाला आज 55 वर्ष पूर्ण झाली. आय एम नाव 70 years old. आज मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टिल फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु अजूनही प्रेमळपणे मी आठवतो तो विशेष त्या प्राण्यांचा सामना. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे ही स्टोरी संपलेली आहे. मला खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.